या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राव पवार, देशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विजयसिंह जामकर व संग्राम जामकर यांचा नामनिर्देशन आम्ही भरलेला होता. आम्हाला खात्री होती की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल आणि मताचा आकडा जर आपण सर्वांनी पाहिला त्या माध्यमातून एक क्रमांकाचा पक्ष या दोन्ही जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आम्हाला स्वाभाविकरित्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटेल अशी अपेक्षा होती. परंतु माहितीच्या नेत्याने निर्णय घेतला आणि या तिघांच्याही आदेशावर, सूचनेवर आम्ही आज हे नामनिर्देशन पत्र आमचं परत घेतलेलं. स्वाभाविकरित्या खऱ्या अर्थानं ही जागा राष्ट्रवादीला सुटायला पाहिजे होती. त्या पद्धतीने जिल्हा स्तरावरून आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी एकत्रित जागेची मागणी पक्षाकडे केली होती. परंतु निर्णय झाला आम्हा सर्वांना मान्य आहे. ही मान्य झालेल्या निर्णयामधूनच आज नामनिर्देशन पत्र आम्ही परत घेतलेलं आहे. सर्वांना या ठिकाणी वही देतो की आज उदय सामंत साहेब जे समन्वयक आहेत, उद्योगमंत्री आहेत, या परभणीमध्ये आलेले आहेत. त्यांनी आमची बैठक घेतली माहितीच्या नेत्यांची. सर्वांना त्यांनी त्या ठिकाणी सूचना केल्या अशा पद्धतीने निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं. त्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सुद्धा सूचना केली की आपण अगोदर हे दोन नामनिर्देशन त्या ठिकाणी आपण परत घेतले पाहिजे आणि त्यांच्या सूचनेनुसार सुद्धा नामनिर्देशन पत्र परत घेतलेलं आहे. माहितीचा उमेदवार निश्चित स्वरूपामध्ये या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं विजयी होईल अशा पद्धतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी वाढली.